नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधी हे जे 10 क्वेश्चन्स होते हे 10 क्वेश्चन्स मी तुम्हाला टूलवर सॉल्व्ह करून दाखवले होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे पुढचे 10 क्वेश्चन्स सॉल्व्ह करून दाखवले जाणार आहेत। तरी तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओ पूर्ण पहा, सर्वांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला अबॅकस टूलवर या अबॅकस टूलवर विद्यार्थी कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करतात, कोणता फॉर्म्युला कुठे यूज केला जातो, आतापर्यंत जेवढे पण मी फॉर्म्युला शिकवलेले आहेत सगळे फॉर्म्युला इथे यूज केले जाणार आहेत, तर ते पूर्णपणे तुम्हाला समजेल। जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून पाहत असाल तर तुम्हाला समजून येणार नाही। ओके, चला तर मग क्वेश्चन नंबर 11 पासून आपण स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर 11 आहे 16 + 8 - 5 and -3। तर फर्स्ट टूलवर तुम्ही लक्ष द्या। टूलवर कॅल्क्युलेशन करणं खूप महत्त्वाचं आहे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। फर्स्ट दिलेलं आहे 16, तर मी हे घेतले 16। हा टेन्स आहे, आपला टेन्स रॉड आहे आणि हा युनिट्स रॉड आहे। तर हे 16, हे 10 आणि हे 6 16। ओके, आता 2 डिजिट नंबर्स आहेत प्रत्येक क्वेश्चन मध्ये। नेक्स्ट इज +8। आता इथे +8 साठी मला कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करावा लागेल। तर +10 - 5 and +3। ओके, नेक्स्ट इज -5। -5 साठी इथे बीड अवेलेबल नाहीये, तर -10 + 5 हा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होईल। नेक्स्ट इज -3, बीड अवेलेबल आहे तर डायरेक्टली -3 करणार, म्हणजे आपला आन्सर येतं 16। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 37 + 7 - 5 and -8। देन फर्स्ट हे मी घेतले 30 आणि इथे घेतले 7, तर 37। नेक्स्ट इज +7, तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 + 2। नेक्स्ट इज -5, -5 चा फॉर्म्युला आहे -10 + 5। नेक्स्ट इज -8, -8 चा फॉर्म्युला आता बघा इथे फॉर्म्युला लावायची गरज आहे का आपल्याला? नाहीये, कारण ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहेत, तर आपण डायरेक्टली इथून -8 करायची, फॉर्म्युला यूज करायचा नाही। तर इथं आन्सर येतं 31। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 88 - 2 + 9 and -5। देन फर्स्ट हे मी घेतले, इथे घेतले 80 आणि हे घेतले 8, देन 88। ओके, नेक्स्ट इज -2, तर -2 युनिट बीट्स मधून -2 लेस करणार। नेक्स्ट इज +9, +9 साठी फॉर्म्युला आहे +10 - 1 हा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे। नेक्स्ट इज -5, तर आपण डायरेक्टली इथं -5 करू शकतो, आपला आन्सर येतं 90। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 72 + 5 + 7 and +5 पुन्हा। तर इथं फर्स्ट हे 70 आणि हे 2 72। ओके, नेक्स्ट इज +5, तर इथे मी डायरेक्टली +5 करणार। नेक्स्ट इज +7, तर +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 5 + 2 हा आपला कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे। नेक्स्ट इज +5, देन दिस इज +5, तर आपला आन्सर येतं 89। तुम्ही जर कॉम्बिनेशन फॉर्म्युला जर तुम्हाला येत नसेल तर याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला योग्यरित्या समजतील। याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये मी कॉम्बिनेशन फॉर्म्युला प्रत्येक फॉर्म्युला वेगवेगळ्या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला शिकवलेला आहे, त्याचा नंबर सुद्धा टाकलेला आहे, जेणेकरून तुम्हाला योग्यरित्या समजावं म्हणून। फ्री ऑफ कॉस्ट आहे, व्हिडिओ पूर्ण पहा। सर्वांना विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा, जे कोणी व्हिडिओ पाहत असतील ते, जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल अबॅकस तर। नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 15। क्वेश्चन नंबर 15 आहे 28 - 3 + 9 + 7। देन फर्स्ट मी हे घेते 28 -3 डायरेक्टली मी -3 इथं करू शकते। नेक्स्ट इज +9, +9 साठी फॉर्म्युला इथं कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करावा लागेल, कारण आपल्याकडं बिग फ्रेंड साठी 1 अवेलेबल नाहीये, तर इथं कॉम्बिनेशन फॉर्म्युला +10 - 5 and +4। नेक्स्ट इज +7, +7 चा फॉर्म्युला आहे +10 - 3 मीन्स आपला आन्सर येतं 41। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 34 + 2 + 6 - 5। देन फर्स्ट हे 30 आणि हे 4, 34 +2 + 2 साठी मी इथे आता यूज करणार स्मॉल फ्रेंड, तर +5 - 3 हा +2 चा फॉर्म्युला आहे आपला। नेक्स्ट इज +6 साठी फॉर्म्युला कॉम्बिनेशन फॉर्म्युलाच यूज करावा लागेल, तर +10 - 5 + 1 हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज होईल। नेक्स्ट इज -5 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे +5 - 2, देन आपला आन्सर येतं 37। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 65 + 9 - 3 + 8। तर इथे फर्स्ट 65, तर हे मी घेतले 60 आणि हे 5 65। ओके,
+9 साठी फॉर्म्युला आहे +10 -5 +4 हा आपला कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे. नेक्स्ट इज -3 तर डायरेक्टली मी तर -3 करू शकते. नेक्स्ट इज +8 चा फॉर्म्युला आहे +10. आता बघा +8 करायचं तर +10 -2 करावे लागतात बरोबर. आता इथे +8 साठी मी इथं फॉर्म्युला यूज करायची गरजच नाही कारण ऑलरेडी इथं फॉर्म्युला बीट्स अवेलेबल आहे. हे मी मुद्दामून तुम्हाला +10 करून दाखवले. ऍक्च्युली ते करायचे नसतात कारण ऑलरेडी बीट्स अवेलेबल आहेत. तर आपण डायरेक्टली इथं +8 करू शकतो. तर हे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही फिंगर सोल्व कराल त्यावेळेस पूर्णपणे लक्ष देऊन करत जा. तर हे आन्सर येतं 79. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 38 + 8 - 3 - 9. देन फर्स्ट मी हे घेते 30 आणि हे 8 38. ओके. नेक्स्ट इज +8 साठी फॉर्म्युला आहे +10 -2. नेक्स्ट इज -3 तर -3 चा फॉर्म्युला आहे -5 +2 हा स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला. नेक्स्ट इज -9 साठी मी यूज करणार -10 +1 हा फॉर्म्युला बिग फ्रेंडचा. तर आपला आन्सर येतं 34. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 24 + 3 + 7 and -5. तर हे फर्स्ट 20 आणि हे 4 24. ओके. नेक्स्ट इज +3 तर +3 साठी +5 -2 हा +3 चा फॉर्म्युला. नेक्स्ट इज +7 चा फॉर्म्युला आहे +10 -5 +2. ओके. नेक्स्ट इज -5 चा फॉर्म्युला -10 +5 मीन्स आपला आन्सर येतं 29. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 51 + 5 + 8 - 4. तर मी हे 50 आणि हे 1 डायरेक्टली 51 घेणार आपण इथे. हे 50 and 1. ओके. नेक्स्ट इज +5 तर इथे डायरेक्टली +5 करता येईल +5. नेक्स्ट इज +8 साठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 -5 +3. नेक्स्ट इज -4 तर हे -4 डायरेक्टली मायनस करायचे. आपला आन्सर येतं 60. आहे की नाही कॅल्क्युलेशन सोपं. अशा पद्धतीने आपण अबॅकसच्या टूलवर खूपच सोप्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करू शकतो. फक्त महत्त्वाचं आहे की तुम्ही आतापर्यंत जेवढेही फॉर्म्युला मी शिकवलेले आहे त्याचं सगळ्यांचं रिव्हिजन केलं पाहिजे. जर तुम्हाला नाही समजलं असेल तर तुम्ही कमेंट्सच्या थ्रू तुमचे डाऊट्स विचारू शकता. नक्की तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. त्याचबरोबर खालील बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करते रोजच्या रोज त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया नेक्स्ट हे 10 क्वेश्चन्स घेऊन. याचा सॉल्युशन हे कसे सॉल्व्ह करायचे उद्या मी पूर्णपणे अबॅकस टूलवर तुम्हाला आजच्यासारखं शिकवेल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.